त्यांच्यासोबत शागडपर्यंत जाणार आहे. तिथून नंतर मग घरी वापस येणार आहे. आणि सरकारने यावेळेस तरी त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, कारण 7 महिने झालं ते घरी नाही आहे आणि 2दा उपोषण केल्यामुळं त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. जरांगे पाटील मुंबईला गेल्यावर आमरण उपोषण सुरू करणार आहे. पती म्हणून काय भावना आहेत? आज 7 महिने झाले जरांगे पाटील घरी नाहीये. सरकारने जर ह्यावेळेस जर त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊन दिली, आतापर्यंत संयमाने शब्द वापरले, पण त्यानंतर संयम सोडून असा शब्द वापरेन की सरकारच्याही डोळ्यात पाणीच येईल. ताई, तुम्ही काय तयारी केलेली आहे? आज समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे. आमची म्हणजे आता ते घरी नसल्यामुळं तसं काय मी त्यांना घरून असं काही दिलं नाही आणि काही नाही, पण शागडपर्यंत त्यांच्या सोबत आणि त्यांना शुभेच्छा म्हणून जाणार. ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांना जर प्रमाणपत्र दिली तर सर्वांचं कल्याण होईल आणि सर्व समाजाला आरक्षण लवकरात लवकर भेटेल आणि सरकारने ते प्रमाणपत्र लवकरात द्यावे. आज तू शागडपर्यंत जाणार आहे? हो, पप्पाला पाठिंबा देण्यासाठी शागडपर्यंत जाणार असून आणि पप्पा लवकरच विजयाचा गुलाल उधळतील आणि सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं हे सरकार पुढे मागणी आहे. काय वाटतं तुला? आज हा शेवटचा लढा आहे, अंतिम आरपार लढाई आहे. काय वाटतं तुला, काय होऊ शकतं? गेल्या 7 महिन्यापासून हा लढा चालू आहे. सरकार पण पाहतंय, कारण सरकारने डोळे झाक केली तर सरकारची काही केली जाणार नाही, पण लवकरात लवकर सरकारने आरक्षण द्यावे आणि मराठे एकदा मुंबईत गेले तर सरकारला ना चालता येईल ना पळता येईल असे त्यांचं हे होऊन हाल होऊन जाते. मी पप्पांना शुभेच्छा म्हणून शागडपर्यंत जाणार आहे आणि आम्हाला असा पूर्णपणे विश्वास आणि खात्री आहे की नक्की आरक्षण मिळेल आणि पप्पा आरक्षण घेऊन नक्की येतील. आज जरांगे पाटील 6-7 महिने झाले घरी नाहीये, काय भावना आहे मुलगी म्हणून? पप्पा घरी नाही, कारण समाजाला न्याय द्यायचा आहे पप्पांना आणि पप्पा सोबत नाही त्याचं दुःख आहे, पण जर का पप्पा सोबत नसल्यामुळे मराठ्यांचं किंवा मराठा समाजाचं जर का कल्याण होत असेल तर आनंदच. जरांगे पाटील म्हटले की मुंबईत गेल्यावर फक्त मांड्या घालून जरी बसले तरी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळेल, विजय गुलाल उधळेल. काय वाटतं, काय मत? कारण मराठ्यांची ताकदच तेवढी आहे. जर का मराठी मुंबईत शिरले तर मुंबई ही मराठ्यांचीच असणार आहे, त्यामुळे सरकारला नक्कीच आरक्षण द्यावं लागणार. विजय गुलालाबद्दल काय मत? हो, नक्कीच विजय तर मराठ्यांचाच होणार आहे. 7 महिने खूप संयम बाळगला होता, पण इथून पुढे नाही. पण लोकशाही पद्धतीने आणि शांततेतच हे आंदोलन होणार आणि नक्की विजय मराठ्यांचाच होणार.